श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी महत्त्वाच्या किचन टीप. पावसाळा असा असतो की घर कितीही स्वच्छ केले तरी घाण होतेच. पावसाचे पाणी आणि धुळीमुळे आपले स्वयंपाकघर तर घाण होतेच, पण ओलाव्यामुळे स्वच्छ करूनही ते लवकरच कोरडे होत नाही. दुसरीकडे ओलावा आणि बराच काळ ओले राहिल्यामुळे माशा, झुरळे आणि लहान कीटक येऊ लागतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. तर यासाठी आपण खालील टिप्स फॉलो करून बघा. टिप नंबर 1. स्वयंपाकघरातील फरशी ते भांडी पुसण्यासाठी आपण अनेक कपडे वापरतो. ते साफ करणे खूप सोपे आहे, पण पावसाळ्यात हे कपडे सुकवणे हे खूप अवघड असते. अशा वेळी पावसाळ्यात कापडाऐवजी वाइप्सचा वापर करा. हे देखील स्वच्छ करेल. यासोबतच स्वयंपाकघरातील कपडे सुकवण्याचा त्रासही संपेल. टिप नंबर 2. भांडी धुतल्यानंतर सिंकभोवती आणि स्लॅबमध्ये पाणी भरते. त्याचबरोबर पावसात ओलावा असल्याने ते लवकर सुकत देखील नाही. त्यामुळे जंतू व घाण पसरण्याची भीती आहे. ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरातील कपड्याऐवजी वायपर वापरा. वायपरच्या मदतीने स्लॅब लवकर कोरडे होईल. बऱ्याचशा महिला किंवा लोक भांडी धुण्यासाठी डिशवॉश बार वापरतात. ते उर्वरित महिने चांगले आहे, परंतु पावसाळ्यातील ओलाव्यामुळे ओले असताना ते वितळण्यास सुरुवात होते आणि साबणाचा वापर देखील जास्त होतो. अशा वेळी आपण भांडी धुण्यासाठी होममेड लिक्विड डिशवॉश वापरावे. उपयुक्त किचन टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 4. पावसाळ्यात किचन स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रत्येक गृहिणीच्या कामी येतील अशा काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे बघूया. टिप नंबर 5. रोज किचन साफ करणे आवश्यक आहे. सिंक आणि ओटा नेहमी स्वच्छ ठेवा, जेणेकरून कचरा आणि जीवाणू त्यामध्ये जमा होऊ देऊ नये. टिप नंबर 6. पावसाळ्यात किचनमध्ये ओलावा येऊ शकतो, ज्यामुळे दुर्गंधी येऊ शकते. ज्यामुळे नियमितपणे ओल्या ठिकाणी पाणी आणि साबण वापरून नियमितपणे स्वच्छ करा. टिप नंबर 7. सिंकमधील कचरा आणि घाण नियमितपणे साफ करा, ज्यामुळे ते ब्लॉक होणार नाही आणि त्याची दुर्गंधी देखील येणार नाही. टिप नंबर 8. किचनमध्ये हवा खेळती ठेवा. खिडक्या, दारे उघडून हवा खेळती करा आणि ओलावा कमी करण्यासाठी पंखा वापरा. टिप नंबर 9. किचनमधील कचरा नियमितपणे बाहेर टाका आणि कचरापेटी स्वच्छ ठेवा. टिप नंबर 10. किचन साफ करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य, उदाहरणार्थ साबण, डिशवॉश, सॅनिटायझर नेहमी उपलब्ध ठेवा. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टिप नंबर 11. उपाशीपोटी 3 ते 4 चमचा जवस खाल्ल्याने आपली त्वचा तजेलदार दिसते आणि चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर होण्यास देखील मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर ते 2 दिवसातून किमान 1 वेळा तरी जवस खाल्लेच पाहिजे. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी ही महत्त्वाची किचन टीप आवडली असेल तर लाईक नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर देखील नक्की करा. कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 12. पाठदुखीवर जवस खूप गुणकारी आहे. पाठ दुखत असेल त्या ठिकाणी जवस कापडामध्ये बांधून ठेवावे, ज्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि तुमची पाठदुखीची समस्या यामुळे दूर होईल. तर पाठदुखी कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 13. जवस खाल्ल्याने पचनक्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात
जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. टिप नंबर 14. दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसाचं तेल फायदेशीर ठरते. अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 15. जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती सेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल. टिप नंबर 16. तर प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त ही टिप आहे. आप्पे आपण नेहमीच बनवत असतो, तर हे आपले आप्पे छान मस्त असे टम्म फुगावेत व ते जास्त टम्म फुगण्यासाठी आप्पेचे पिठामध्ये अंडे घालावे. यामुळे आप्पे छान टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला अजिबात चिटकत देखील नाहीत. तर आप्पे टम्म फुगण्यासाठी आप्पे बनवताना ही ट्रिक्स ट्राय करा व टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 17. भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढूच नयेत. सालीसकट कूट करावे. सालात एक प्रकारचे जीवनसत्वे असतात. ते आपल्या हृदयासाठी चांगली असतात. त्यामुळे साले खावीत. टिप नंबर 18. ओल्या खोबऱ्याची करवंटी पटकन निघावी यासाठी ओल्या खोबऱ्याच्या करवंटीला गॅसवर सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम करावे. यामुळे करवंटीमधून नारळ अलगद बाहेर निघेल. टिप नंबर 19. नाश्ता हे आपल्या शरीरासाठी सर्वात मोठे औषध आहे. म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा. तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे. टिप नंबर 20. रोज नखे एकमेकावर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे थांबते. टिप नंबर 21. बाजरीमध्ये कमी प्रमाणामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्याच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तर ज्यांना पण मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी त्यांच्या आहारात बाजरीचा नक्कीच समावेश करा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो लाखो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.